कोणीही असो, पण पाकिस्तानचा मॅच जिंकल्यावर जर भारतात एखादा भिकारचोट फटाकडे फोडत असेल तर तो या देशातला होऊ शकत नाही, हे ओळखणं काळाची गरज आहे. इथं सेक्युलरिझमवर गप्पा हाणाऱ्या तमाम भिकारचोटांना विनंती आहे. इथं बायांनी सांगितलंय, माणसांनी सांगितलंय, ते बी लक्षात घ्या. 28 जण मेलेत, त्यात 2 मुस्लिम मेलेत, त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. 26 हिंदू मेलेत, त्यांनाही भावपूर्ण श्रद्धांजली. त्याच्यापेक्षा ते भारतीय मेलेत म्हणून त्यांना भारतीय भावपूर्ण श्रद्धांजली. पण ते मरत असताना त्यांनी विचारले धर्म कोणता आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल. 4 दहशतवादी आहेत, त्यामध्ये 2 पाकिस्तानचे, 2 प्रॉपर जम्मू काश्मीरचे आहेत. मग जम्मू काश्मीरचे लोक आजही या जम्मू काश्मीरमध्ये राहणारे काही स्थानिक बांडगुळं ते भारताचा भाग पहिल्यापासून मानत नाहीत आणि आतापर्यंतही त्यांनी मानला नाही. 5 ऑगस्ट 2019ला जी कलम 370 हटवण्यात आली तेव्हापासून त्याला ताण आहे. म्हणून ती बाई जेव्हा म्हणत होती माझ्या नवऱ्याला मारलं, मलाही मारा, तेव्हा यांनी मारलेला डायलॉग आहे की हे जाऊन कोणाला सांग, मोदीला सांग. आता मोदी साहेब, तुमची 56 इंच छाती, अमित भाई, फक्त तुम्ही एक काम करा, हे 28 लोक मेले, त्यांना योग्य न्याय द्या. प्रचार सभेत जरासं गुंतू नका. वाटलं तर बिहारची सत्ता गेली तरी चालते. तुम्ही लय काम चांगलं केलं तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातले लोक सन्मानानं, तुम्ही इथं नाही बी कोणी उभं केलं तरी आम्ही बीजेपीची सत्ता आणू.